श्री स्वामींचा फोटो. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत नाशिकला. तर नाशिकला आपण 2-3 ठिकाणी जाणार आहोत. तर नाशिक आपण कवर करणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिर, गोदावरी आरती आणि स्वामी समर्थ मठ. तर आपण जाणार आहोत वंदे भारतने परत एकदा. तर आपला प्रवास कसा असेल, आपण कुठे थांबणार आहोत, खर्च किती होणार, ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे जायचं, कुठे राहायचं, काय खायचं, आपण सगळं कवर करणार आहोत. तर सकाळचे वाजले आहेत 6 ऑलमोस्ट, आणि आता आपण पोहोचलो दादरला. अर्धा तास अगोदर आलो आपण. तर सकाळचे वाजले आहेत 6:38 आणि 6:30ची ट्रेन होती. एक 4-5 मिनटं लेट झाली आहे. आणि नवीन वंदे भारत आहे, तर खूप छान आहे, क्लीन आहे. आणि आता बघूया आपल्याला मिल कसं मिळतं, मिलमध्ये आपल्याला काय काय मिळतं. स्टेशनवरून चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. ट्रेनमध्ये बसायच्या अगोदर आपल्याला एक पाण्याची बॉटल दिलेली आहे. ओके, त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत. न्यूजपेपर दिलेला आहे आणि हे प्रत्येक पॅसेंजरला मिळतो. तर 2 तासाचा प्रवास आहे, तर आपल्याला पेपर वगैरे वाचू शकतो आपण. पाणी वगैरे दिलं आपल्याला आणि याच्यानंतर आपलं मील आहे. तर ट्रेन चालू झाल्या आपल्याला त्यांनी पाणी दिलं, गरम पाणी दिलं आणि चाय आपण बनवू शकतो. चहाची सामग्री अमूलची आहे. त्यांनी फूड क्वालिटी जरा इम्प्रूव्ह केली आहे लास्टपेक्षा. परत बिस्किट दिलं आहे आणि प्रॉपर ट्रे दिला आणि स्टीलर पण दिलं आपल्याला चाय वगैरे प्रॉपर बनवायला. तर फूड क्वालिटी वगैरे खूप बेटर आहे. तर आपला नाश्ता आला आहे. तर नाश्त्यामध्ये आपल्याला दिलं आहे पुरी आहेत आणि उपमा आहे. तर उपमामध्ये बघू शकतो आपण गाजर वगैरे दिलं व्यवस्थित आणि ठीक आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे एकदम पाण्यासारखं नाही आहे, छान आहे उपमा. परत आपल्याला दिलं आहे ते हिमालयन पॉपकॉर्न. तर पॉपकॉर्न दिलेले आहेत, कॅरेमल पॉपकॉर्न. आणि भाजी दिलेली आहे आपली बटाट्याची भाजी आहे आणि दही आहे. तर हे बऱ्यापैकी नाश्ता या लोकांनी दिला आहे. तर पुरी पण 3-4 पुऱ्या याच्यामध्ये असतात आणि टिश्यू पेपर दिले आपल्याला हात वगैरे पुसायला. प्रॉपर ग्रीन टीमध्ये दिलं आहे. तर आपल्याला नाश्त्यामध्ये भेटलेलं आहे पुरी, उपमा, त्याचा स्पून, कॅरेमल पॉपकॉर्न, दही आणि बटाट्याची भाजी. तर आपण ट्रेन आली आपली 9:15 वाजता आणि आता आपण चाललो हॉटेलला. तर आपण हॉटेल सयाजीमध्ये जाणार आहोत. तर तिकडून आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. स्टेशनवरनं बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट ऑटो करायची असेल तर तुम्हाला डायरेक्ट ऑटोचा ऑप्शन आहे, पण त्यांचे रेट हे फिक्स असतात. तर ओला उबर करायची असेल तर तुम्हाला स्टेशनच्या थोडंसं बाहेर चालत यावं लागेल, तिकडून तुम्हाला ओला उबर मिळून जाईल. तर फायनली आपण हॉटेलला आलो आहोत. तर आपण इथे पोचलो 10 वाजता. आपण सकाळी 6:30ची ट्रेन पकडलेली, जी 5-10 मिनटं लेट होती. तर आता आपण इथून चेक इन करणार आहोत, पण अर्ली चेक इन अवेलेबल नाही. तर आपण इथून थेट जात आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. इथे इंदिरानगरमध्ये बरेच हॉटेल आहे जे 3 स्टार वगैरे आहे, जे आपल्याला 1,500 ते 2,000च्या रेंजमध्ये विथ ब्रेकफास्ट मिळून जाते. तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग करू शकतात. मला हे सयाजी जे हॉटेल आहे ते मला गो IBBवरून ऑनलाईन मला ते 3,000मध्ये पडलं विथ ब्रेकफास्ट. तर तुम्ही चेक करा, हॉटेलला फोन करू शकता की हॉटेलचे प्राइजेस काय आहेत, तुम्ही ते व्हेरीफाय करू शकतात. सिमिलरली तुम्ही ऑनलाईन मेक माय ट्रिप किंवा अशा सगळ्या वेबसाईटवरून व्हेरीफाय करू शकतात की एक्झॅक्टली प्राईस काय आहे. तर जे तुम्हाला कम्फर्टेबल पडेल तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून या ऑफलाईन पेमेंट करून तुम्ही चेक इन करू शकता. तर ही आपल्या मित्राची गाडी आहे. तर ही आता आपल्याला घेऊन जाईल त्र्यंबकेश्वरला. तर डायरेक्ट आपण इथे जाऊ त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. तर ही आपली आहे पासची लाईन, 200 रुपये पर पर्सन आहे. इकडे जेवढे पर्सन आहेत तेवढे आपल्याला जावं लागतं. 2 तुमच्यासोबत लोक आहेत, तर दोघांनी आपल्याला जावं लागेल. दोघांचा बायोमेट्रिक होतं आणि फक्त कॅश चालते. इथे GPay वगैरे चालत नाही. ह्याचं ऑनलाईन पण पोर्टल आहे, पण मेजरली तुम्ही इकडे येऊन आलात तर बेटर आहे, कारण की इकडे येऊन पर पर्सनचं बायोमेट्रिक घेऊन ते आपल्याला पास प्रोव्हाइड करतात. अर्धा तासानंतर आपल्याला हा पास भेटला आहे.
असा पास असतो. पर पास 200 रुपयाला असतो आणि त्याच्यामध्ये की कॅश त्यांना पाहिजे की ऑनलाईन पण आहे, ऑनलाईन काढू शकता, फक्त तुम्हाला वेट करावं लागेल. तर हा 200 रुपयाचा पास आहे पर पर्सन. आता जाऊया आपण मंदिरामध्ये. हा प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारामधून आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ गेल्यानंतर आपल्याला एक उत्तर दरवाजा आहे, तिथून आपल्याला एंटर करायचं आहे. तर आता आपण जाऊया उत्तर दरवाजाकडे. फायनली आपण पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. 5ची लाईन वेगळी असते, तर बघू शकतो आपण इथे कोणी नाही आहे. दुपारचे 12:30-1 वाजले आहेत. तर आपली 5ची लाईन आहे. 200 रुपयाचा पास घेतला आपण आणि पलीकडे त्या साईडला आपण बघू शकतो की नॉर्मल लाईन आहे. तर बऱ्यापैकी फरक पडतो. जर कोणाला लाईनीमध्ये उभं राहता येत नसेल तर नक्की पास घ्या. 2 पास आहेत, 200 रुपयाचा एक पास आणि एक 2,500चा पास आहे. तर आम्ही 200वाला घेतलेला. तर 200वाला पासने बऱ्यापैकी लाईन कमी झाली. 10 मिनटं झाली लाईनमध्ये उभे राहून. खूप पाऊस आहे. आपला जेव्हा आपण महाबळेश्वरला गेलो होतो तेवढाच पाऊस आहे, बऱ्यापैकी पाऊस आहे आणि खूप छान वातावरण आहे. आणि आपण साधारणपणे इथे 1 तास लागेल असं बोलतात पासमध्ये. तर बघू किती वेळात आपलं दर्शन होतं. फायनली 1 तासानंतर आपण मंदिरात पोचलो होता. प्रवेशद्वार आहे. आता आपण आलो लाईन क्रमांक 3 मध्ये. तर ही लाईन संपलं तर आपल्याला गाभाऱ्यात जाऊ. ते लाईन बघूया आपण. तर कंटिन्युअस लाईन आहे. पासचा एवढा काय फरक नाही पडला, पण जिकडे 5 तास लागले पाहिजे तिकडे आपल्याला लागणार 2 तास. लाईनीतून चालता चालता इकडे थकायला होत नाही, कारण की इकडे प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत आणि हे सगळीकडे आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या एक प्रसिद्ध आणि पवित्र हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात केलेले असून त्याची सुंदर आणि प्राचीन वास्तुकला पाहण्यासारखी आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असलेले 3 लिंग एका ठिकाणी आहेत. मंदिराजवळील कुशावर्त तीर्थ हे गोदावरीचे पवित्र उगमस्थान मानले जाते. तर आपलं आता दर्शन झालं आहे. दर्शनाला साधारणपणे 2 तास लागले आणि मी रेकमेंड करेल तुम्ही पास घ्या. जर पास घेतलं तर नक्की तुम्हाला दर्शन लवकरात लवकर होईल, कारण की जी साधी लाईन होती त्याला साधारणपणे 4 ते 5 तास लागत होते, पण आम्हाला 2 तास लागले. आणि प्रसाद शक्यतो मंदिराच्या जवळून घ्या. टीका वगैरे लावायला लोक येतील तर त्यांना पहिला बोला की किती रुपये होणार, तर ते बोलतील 10-20 रुपये, तर तेवढेच द्या. आणि आता ह्याच्यानंतर आपण जात आहोत आपण दुसऱ्या लोकेशनला. जे लोकेशन आहे, आपण ज्यांनी कोणी देऊळबंद हा पिक्चर बघितला असेल तर त्यामध्ये जे स्वामी समर्थांचं मठ आहे तर आपण तिकडे जात आहोत. तर आता आपण भेटूया स्वामींच्या मठामध्ये. तर आता आपण आलो आहोत स्वामींच्या मठामध्ये, जे देऊळबंद या पिक्चरमध्ये दाखवलं होतं. तर बघूया आतून मठ कसं आहे. कॅमेरा नेण्यास फोटो काढण्यास मनाई आहे, तर आपण बाहेरूनच दाखवूया. कारण की हे जे मंदिर आहे ना, हे मंदिर खूप सुंदर आहे आणि हे त्र्यंबकेश्वरच्या एकदम बाजूला, म्हणजे आपण त्र्यंबकेश्वरला आलो हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरवरती आहे. तर नक्की ते व्हिजिट करा. बघू शकतो खूप सुंदर परिसर आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे आणि थोडं उंचावरती मंदिर आहे. तर इकडे प्रसादालय पण आहे. जसं आपण एंटर करतो वरती आल्याला प्रसादालय आहे आणि स्वच्छतागृह पण आहे तिकडे. तर बऱ्यापैकी वेल मेंटेन आहे, वेल क्लीन आहे. खूप पसरा नाही, कचरा नाही आहे. तर हाच रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा. तर प्रसादालय जे आहे आपलं, तर प्रसाद हा आपला सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी 7 ते रात्री 9:30. तर हे स्वामींचा फोटो. तर वरती आल्यानंतर एक रस्ता इकडे आहे जो प्रसादालयासाठी जातो आणि मंदिराकडे जायला अजून वरती जायचं आपल्याला. तर जाऊया मंदिराकडे. इथून चप्पल काढायची
पण मात्र हा दीपक महादेवा तर मंदिरांच्या नियमामुळे आपल्याला व्हिडिओ काढता नाही आला. तर आता आपण चाललो आहे इकडून गोदावरी आरतीला. तर संध्याकाळचे वाजले 4:30. आपल्याला तिकडे पोचायला वाजतील 5:30-6. तर 7 वाजता आरती चालू होते. तर आपण मध्ये नाश्ता करू. तर एका दिवसात आपण आज काय काय केलं, त्र्यंबकेश्वर केलं, स्वामींचं मठ केलं आणि आता आपण गोदावरी आरतीला जाऊ. तरी ही आहे गोदावरी नदी. सध्या गोदावरीला पूर आला आहे. तर इथे गोदावरीची आरती होईल, ती आपण आज कव्हर करू. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे. हिंदू ग्रंथामध्ये गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हटले आहे. पौराणिक कथेनुसार ऋषी गौतम यांच्या तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले. गौतम ऋषींनी गंगेला पृथ्वीवर येण्याची प्रार्थना केली अशी व्याख्या आहे. भगवान शिवाने गंगेला ब्रह्मगिरी पर्वतावर अवतरित केले आणि ती गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली. श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ क्षेत्राचा काशी अधिक साचा अरुणा वरुणा गोधेचा संगम गमतो मौजेचा करिता अर्जन या कीर्ती करिता अर्जन या कीर्ती ब्रह्मादिक हत्या जाती ब्रह्मादिक हत्या जाती साक्षी शिव गौतम मूर्ती होळी कैजी पापाची आरती गोदा मातेची पावन रूप गौतमीची हरीचे सुंदर नारायण हरीचे तैसे कपालेश्वराचे तैसे कपालेश्वराचे आणि रामेश्वर प्रभूचे घंटाला रोषण आलोत आणि जे आपण ट्रॅव्हल केलं मुंबई ते नाशिक, त्यात आपण कव्हर केले आहेत त्र्यंबकेश्वर मंदिर, दुसरं आपण केलं स्वामी समर्थ मठ जे देऊळ बंद आहे पिक्चरमधलं होतं, आणि तिसरं बघितलं आपण जी गोदावरी आरती. तर ह्या तिन्हीचा खर्च किती झाला, आपण कुठे थांबलो, कसं गेलो, तर आपण ट्रॅव्हलिंग कॉस्ट जर केली तर आपण वंदे भारतने आलो. तर वंदे भारतने येऊन जाऊन साधारणपणे एक आपल्याला 3,400पर्यंत खर्च आला. लोकल ट्रॅव्हलसाठी आपण आपल्या मित्राचीच गाडी होती, तर पेट्रोल आणि ड्रायव्हर आपण केला होता, तर एक अराऊंड आपल्याला त्याचा 1,500पर्यंत खर्च आला. तर ॲप्रोक्स ट्रॅव्हलचा एक 5,000च्या आसपास जवळ खर्च आला. हॉटेल आपण जे बुक केलं ते एनराईज बाय सयाजी केलं होतं. सयाजी मी ऑलरेडी 2-3 वेळा इकडे आलो, तर मला सयाजीचा फीडबॅक चांगला आहे. तर तुम्ही या इंदिरानगरमध्ये दुसरंही हॉटेल आपण बुक करू शकता. पण एक ते सांगेन की बुक करताना तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करा त्याची प्राईस काय आहे, कारण की मला जे ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये बऱ्यापैकी 3,000 ते 4,000चा फरक जाणवला. मी गो आयबीने ते बुक केलं, ते हॉटेल मला 3,000 रुपयामध्ये मिळून गेलं. त्यानंतर फूडमध्ये एक्सपेन्स आपण पकडू शकतो 1,000 ते 2,000 ॲज पर पर्सन. तो टोटल आपण कॅल्क्युलेट केलं तर माझी टोटल कॉस्ट झाली फिरणं, खाणं, पिणं, मुंबई टू नाशिक, नाशिक टू मुंबई, ॲप्रॉक्स कॉस्ट झाली 10,000. सो आपण डिवाइड बाय 2 पीपल केलं तर 5,000 पर पर्सन आपलं पडलं. ह्यामध्ये आपण कॉस्ट कमी जास्त करू शकतो. जर कोणी वंदे भारतने येणार नसेल तर नॉर्मल ट्रेनही आहेत, तर तिकडे कॉस्ट तुमची मिनिमाइज होऊ शकते. तसेच हॉटेलमध्ये पण प्लस मायनस आपण करू शकतो. हॉटेलमध्येही जर निवासस्थान आहे, जसे भक्त निवास आहेत, तर भक्त निवासमध्ये तुम्ही राहू शकता, त्याचीही कॉस्ट एकदम कमी आहे, तर ती आपण मॅनेज करू शकतो. आणि जसे आज एका दिवसात मी 3 प्लेस केले, तसेच तुम्ही अजूनही काही 2-3 प्लेस करू शकता. जसे उदाहरणार्थ संत निवृत्तीनाथ यांचं समाधी आहे, तर ते आपण तुम्ही बघू शकता. तर 3-4 प्लेस आहेत, हरिहरगड आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण हा व्हिडिओ इथे आपण थांबवत आहोत. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणतीही अजून नवीन प्लेस तुम्हाला बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण तिथे नक्की व्हिजिट करू. थँक्यू व्हेरी मच.